मला असं वाटतं वैवाहिक जीवनामध्ये ताणतणाव निर्माण व्हायचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे सुसंवाद नसणे. आपण आज पाहतो की पूर्वीच्या काळामध्ये असं व्हायचं की पुरुषप्रधान संस्कृती म्हणा किंवा आजच्या अगदी 20-30 वर्षांआधी की नवरा काम करायचा, बायको ही साधारणपणे गृहिणी किंवा घरचं काम करणारी असायची आणि कुठं ना कुठंतरी त्यांना घरी आल्यानंतर एकांत असायचा, एक वेळ मिळायचा. पण आता सध्या मला वाटतं अर्ध्यापेक्षा अधिक केसेसमध्ये नवरा आणि बायको दोघं पण वर्किंग असतात आणि दोघांना पण आपापल्या कामामुळे ते अत्यंत बिझी झालेले असतात. त्यात स्त्रियांना बाहेरचं काम केल्यानंतर बऱ्याचदा घरच्या कामाची पण त्यांच्यावर अधिकची जबाबदारी असते आणि एवढ्या अतिरिक्त प्रमाणात व्यस्तता आलेली आहे. दुसरं कारण म्हणजे टेक्नॉलॉजीचा अतिरिक्त वापरामुळे बऱ्याचदा असं होतं की वर्क फ्रॉम होम आहे, म्हणजे पुरुष काम करतोय किंवा दोघं काम करतात पण दोघं घरून काम करतात किंवा जसं ऑफिशियल टाइम संपल्यानंतर पण कारण व्हॉट्सअप चालू आहे, मेल्स चालू आहेत, त्याच्यामुळे घरी कुठं ना कुठेतरी कामाचा ताणतणाव आहे. याच्यामध्ये मोबाईल डिपेंडन्स पण आहे, जे आपण सतत मोबाईलवर रील्स बघत राहणे किंवा मोबाईलचा वापर करणे. तर या सगळ्या गोष्टींमुळे कुठं ना कुठेतरी सुसंवाद हा कमी झाल्याचं आपल्याला दिसून येतं. आपल्या आपल्या कामांमध्ये दोघं पण व्यस्त असल्यामुळे कुठं ना कुठेतरी ती जी अतिरिक्त व्यस्तता आहे आपापल्या कामांमधली, त्याच्यामुळे एकमेकांना जो क्वालिटी टाइम नवरा बायकोनी द्यायला पाहिजे तो देता येत नाही. एकमेकांचा जो वी टाइम आहे नवरा बायकोंमधला तो देता येत नाही.